तेली आहेत, गंगाळ आहे. तर हे कमंडलू आम्ही घेत आहोत. दादा पॅकिंग करतोय. याच्यामध्ये मोदक पण होता. किती आणलं फोंडूजी? यांचं दुकान आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये. काय झालं फोंडूजी? ज्या दिवशीपासून ते भारी लागले ना, आता डाळिंब पण आले. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळ सकाळी माझे तुळशी पूजन झालेलं आहे आणि टेरेसवरती सुद्धा जाऊन आलेले आहे मी. थोडंसं जल आणि धान्य पण ठेवून आलेली पक्ष्यांसाठी. आणि आता मी नाश्ता बनवत आहे. नाश्त्यामध्ये बनवत आहे आज उपमा. आज रविवार आहे त्याच्यामुळे मी नाश्ता बनवत आहे. इथं मसाल्याचं पाणी उकळायला लागलेलं आहे. आता हा भाजलेला रवा याच्यामध्ये ओतते. थोडीशी देवपूजा करत आहे. एवढ्या उशिरा कुठं देवपूजा असती करा. आज देव काय म्हणतात? आज रविवार असल्यामुळे उशीर झाला. मी तर उठले हो, मी लवकर उठले. आपण उशिरा उठतो ते उठतो आणि देव पण संडेला उशिरा उठतो. कसं वाटतं? असंच आहे. मी लवकर उठते नेहमी. आणि आज मी पहिल्यांदा लवकर उठलो. आज मला लवकर उठलेला, आंघोळ केली, बाहेर गेलेला फिरायला, आंघोळ करून फिरायला गेलो. बघितलं का? छान छान. लवकर उठलं पाहिजे तसं रोजच. पण आता शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आपण घरात उशीर करतो. पण आता 1 तारखेपासून शनिवार रविवार सुट्टी नसणार आहे पंडितजींना. हो पंडितजी? काय माहिती. आता 8 दिवसातून म्हणजे सोमवारी असेल, मंगळवार किंवा बुधवारी एखाद दिवस सुट्टी असणार आहे. शनिवारची सुट्टी आता विसरा. कुठं बाहेर इकडे तिकडे जाणं पण आता विसरावं लागणार आहे आम्हाला. आणि दुसऱ्या घरी पण नाही. दुसऱ्या घरी पण जाणं आता विसरावं लागेल हळूहळू. आम्ही आता नाश्ता खात आहोत. उपीट उपमा आणि त्याच्यासोबत बघा काय काय बघितलं का? बाप रे, बघा 1 2 3 4 प्लस हो का इथं 5. पप्पा डाळिंब चिरते ते 6. हे बघ, उपम्यासोबत ना फक्त तूप आणि सॅलड खायचा. ओके. हे सॅलड. तर हे तडका बीटरूट सॅलड आहे. अतिशय पौष्टिक सॅलड. बाई ज्या दिवशीपासून ते भारी लागले ना, तेच एकदम मनात म्हणतो भाजी खाल्ल्यासारखं वाटतं. बारीक चिरा द्या. अरे त्या दिवशी सगळं खाल्लं, भरभरून खाल्लं, तू मुठभर खाल्लं. आणि डाळिंब सुद्धा आहे. दे खाले बेटा. बघा आता डाळिंब पण आले. स्वादिष्ट, छान लागते सगळं. स्वादिष्ट नाश्ता झालेला आहे आमचा. आणि आता मी चहा पितो आहे. हा चहा आहे गुळाचा. या चहामध्ये घातलेला आहे गुळ, गवती चहा, सुंठ. पंडितजी हा घ्या चहा, तुमच्या आवडीचा चहा. एवढा चहा आम्ही जास्त देतो असं चहा. अरे मला कटिंग लागते रे. इथं कटिंग बिटिंग मिळत नाही. आपण मला एवढा उचमळतोय मग प्या. आता मी पण चहा पिते. तुम्ही काय लोकांना चहा पिताय, बटर खाताय, हे खाताय, ते खाताय. वा वा वा, खूप टेस्टी चहा झालेला आहे पंडितजी. मी काय म्हणतो, तुम्ही काय दाखवतात? आम्ही हे खातो, ते खातो, बटर खातात, चॉकलेट खातात. बटर खात नाही आपण, चॉकलेट पण खात नाही. कैसा बना आहे चाय? गार का? गुळाचा आहे. पहिल्यांदा ना सुरुवातीला क्रिटिक असतात पंडितजी आणि नंतर मग ॲप्रिशिएट करतात. म्हणजे काय ग? अगोदर टीका करता तुम्ही. अगोदर कुठले पदार्थ दिला ना कुठलाही खायला, अगोदर त्यातला दोष दाखवतात आणि नंतर मग चांगुलपणा दाखवतात, सांगतात. माझी इच्छा आहे की ह्याच्यापेक्षा अजून टेस्टी 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 बनव तू. अजून याच्यापेक्षा काय टेस्टी बनवायचं, काय बनवायचं टेस्टी. अरे राजा काय करतोय? राम, अरे काय करतोय तू? प्लास्टिकची बॉटलशी काय केलंस? अरे टूल बना रे, बता दिया ना. कसला टूल हा? अरे कूलर मध्ये पाणी भरायला कंटाळा येतो ना. हा मग जुगाड करतो का काय? अच्छा. दुपारचे 2 वाजलेत आता आणि माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे. आता मी आणि फोंडूजी पुण्यामध्ये चाललेलो आहोत. 1-2 वस्तू आणायच्या आहेत आम्हाला. मी या इथं बासुंदी बनवलेली आहे. ही चिरंजीवासाठी ठेवलेली आहे आणि ही बासुंदी माझ्यासाठी नाहीये, फोंडूजीसाठी आहे. घ्या फोंडूजी, आज मजे है आपके. चहा मिळाला आता, बासुंदी मिळाली आता. मागितलं का मी? मागितलं नाही, पण माझी इच्छा झाली तुम्हाला देण्याची. खा, ले लो. दादू तुला देऊ का बाळा बासुंदी? नको? ठीक आहे, मी थोडीशी घेते. काय झालं पंडितजी? गोड आहे. तुम्हीच साखर घातली की नाही याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगितलं होतं साखर टाका म्हणून. मी थोडीच माझ्यासाठी मागितलं. तुला विचारलं किती टाकू? तू अर्धा ग्लास टाक.
अहो गोड पदार्थ गोडच चांगला लागतो, सपक कसं काय खायचा कुछ भी. मला पाणी प्यायचं होतं का? कुल्फी लागते, कुल्फी घट्ट केल्या कुल्फीच लागणार. हो ना. मस्त. श्रीकांत हे फ्रीज मध्ये ठेव, गार करून ठेव आणि खा. तो ढीक दिसतो ना कपड्याचा धुतलेला, तो घडी घालायचा आणि व्यवस्थित कपड्यामध्ये ठेवून द्यायचे कपडे. करायचं होत ना काम करे. आत्यू बाय. फोंडीची तयार आहेत गाडी घेऊन. धन्यवाद. हे घ्या पिशवी लटकवा. आणि ठर बसू का? काढते फुटवेअर काढ. हो हो काढते. आमचा एक रखवालदार इकडे चाललेला. फोंडेजी इथून तेल घेत आहे श्रीरामकृष्ण ऑइल मिल मधून. आम्ही नेहमी इथूनच तेल घेत असतो. इथं मिळतं लाकडी घाण्याचं तेल. आणि यांचं दुकान आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये. आणि हा मंडईला जाणारा रस्ता आहे, सरळ शुक्रवार पेठ रविवार पेठेला जाणारा रस्ता आहे. आणि इथं आहे श्रीनाथ टॉकीज, ही समोर श्रीनाथ टॉकीज आहे. आणि समोर सरळ गेल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे. दुकानाच्या बाहेर सगळं मार्केटच आहे बघा. इथून कबूतर आलेले आहेत. गेली उडून. किती आणलं फोंडूजी शेंगदाणा तेल? 4 किलो. चला हे एक काम झालेलं आहे पुण्यातील आमचं. आम्ही हे स्टीलचं इडली पात्र बघत आहोत. खूप छान आहे, प्युअर स्टील. आणि याच्यामध्ये मोदक पण होतात, वड्या पण होतात. छान आहे. तर ही वड्याची जाळी आहे, ही आहे मोदकाची. जुना अल्युमिनियमचा कुकर आहे. आणि याच्यामध्ये मिनी इडल्या बनवायच्या म्हणतात. किती छान आहे. हे स्टीलचं इडली पात्र आम्ही फायनल केलेलं आहे. दादा पॅकिंग करतोय. आमच्याकडे जे अल्युमिनियमचं होतं इडली पात्र ते आम्ही मुलीला दिलेलं आहे आणि स्टीलचं घेतलेलं आहे, पॅकिंग झालेली आहे. तर आम्ही ह्या दुकानातून स्टीलचं इडलीचं पात्र घेतलेलं आहे. या दुकानाचं नाव आहे मे बी एम कडू. आणि इथे बघा खूप सारे स्टीलचे आणि पितळेच्या भांड्याची दुकानं आहेत. आणि हा रस्ता जातो सरळ मंडईकडे. राईट हँड साईडचा रस्ता जातो तुळशीबागेमध्ये. ही समोर मंडई आहे आणि इथं हे दुकान आहे. फोंडेजी बिल पे करतात आणि पॅकिंग पण करतात इडलीच्या पात्राची. चला हे एक भांडं वाढलेलं आहे आता घरामध्ये. पुढे ठेवताय तर मंडईमध्ये आले तर फुलं पण घेते. इथं फुलं खूप स्वस्त मिळतात. मावशी फुलं कशी आहेत? 30 रुपयाला किलो. अच्छा मला पावशेर द्या. धन्यवाद. तर ही रविवार पेठ आहे आणि इथं पितळी आणि तांब्याच्या वस्तूंचं होलसेल मार्केट आहे. आज काही दुकानं बंद आहेत, तशी तर भरपूर दुकानं बंद आहेत आणि थोडकेच दुकानं चालू आहेत, 1-2 असे. आम्हाला पितळी कमंडोली घ्यायचं आहे. ह्या 2 दुकानात विचारलं ते म्हणले नाही. आतमध्ये इकडे दुकानं आहेत म्हणतात, 2-3 चालू आहेत. तर तिथं बघतो मिळतंय का. आज रविवारी इकडचं मार्केट बंद असतं. तर इथं पण 2 दुकानं चालू आहेत. तर इथं मिळेल असं वाटतंय मला. मोठं दुकान दिसत आहे हे. इथं पितळ्याच्या बऱ्याच वस्तू आहेत. यांच्या दुकानामध्ये दिसत आहे कमंडलू. कमंडलू कितीला हे? 350. इथं पितळी बऱ्याच वस्तू आहेत. एवढी पातेली आहेत, घंगाळ आहे आणि इथं मसाले डबे आहेत. खूप छान दुकान आहे. हांजी बघू. तर हे कमंडलू आम्ही घेत आहोत. हांजी चला आज खूप सामान घेतलेलं आहे. वजनाला हलका, त्याच्यामुळे 350 रुपयाला मिळाले हे. आणि इथं होलसेल मार्केट आहे बरं का रविवार पेठेमध्ये. तांब्या आणि पितळ्याच्या वस्तूचं आज दुकानं बरीचशी बंद आहेत, थोडीफार चालू आहेत. आम्ही आलेलो आहोत घरी. पुण्यामधून आम्ही 2-3 वस्तू घेतलेल्या आहेत. त्या वस्तू मी स्वच्छ धुवून ठेवते. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.